डॉगीमुळे शरू घाबरते, उतरायलाच मागत नाहीये खाली. एवढं घाबरतात शरू. काय काय झालंय? गंद झालंय. चल आपण धुवायला जाऊया. चला. काय करते इकडे उभं राहते? काय बोलते? हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर शरयू स्टॅनी लाईफ या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या शरयूच्या व्हिडिओवर तुम्ही सगळ्यांनी खूप 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 प्रेम दिलं, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि आज आम्ही जात आहोत अलिबागला. तर आम्ही कसं जातोय, कुठे कुठे जातोय, तर आम्ही आज तुम्हाला दाखवू, है ना. आज आपण कुठे जायचंय? बीचवर. आणि शरीसाठी ते आम्ही बकेट आणलं होतं बीचवर खेळायसाठी. आणि खूप दिवस झाला तिला न्यायचं करून आज तो योग आला तिला न्यायसाठी. तर बघूया आता ती कसं काय काय खेळते ते. बीचवर खेळणार आहे. तर आताच आम्ही नाश्ता करून आलो. हा बाळा, चल घाल ते गॉगल घाल. तर आता आम्ही चेंबूर मध्येच आहोत अजून, आणि आम्हाला आता 2 दाखवतोय, 2 वाजतील पोचायला. आम्ही पोहोचलोय, है ना. चल. काय खातेस? काय खातेस? मखाना. तर आता थोड्याच वेळापूर्वी आम्ही पोहोचलो आहे. तर आता 2:30 वाजलेत आणि थोड्या वेळाने आम्ही जाऊ बीचवर. ओके. आता खूप ऊन आहे, उन्हामध्ये जाणं शक्यच नाही आहे. तर 4-4:30 वाजता आम्ही थोडंसं ऊन उतरल्यावर आम्ही जाऊ. ओके. ओके, मग नंतर आपण जाऊया पूलमध्ये. येस. चलिए, ये बाहेर. नाही करत आहे का तो डॉगी? ये लवकर. नाही करत बाबू काय डॉगी. ये. तू घाबरतेस? उचलून नाही. चल, हात पकडून चालायचं बाळा. आता आम्ही निघालो आहोत बीचवर जायला, आणि इकडून 2 मिनिटांच्या डिस्टन्सवर आहे. शरू डॉगीला घाबरते, जो मागे मागे येतोय. म्हणून ती खाली उतरायलाच मागत नाहीये. बोलव डॉगीला, बोलव. खाली उतर. तो बघ. बाप रे, मम्मा पण घाबरते डॉगीला. वाव. जवळच आहे रे इथून. काय मस्त वाटतं, पूर्ण शांत बीच आहे. म्हणजे आता सॅटर्डे जर आम्ही आलो असतो तर आम्हाला खूप गर्दी भेटली असती, पण हे बघ पूर्ण शांत आहे. अरे बाबा जा रे. डॉगीमुळे शरू घाबरते, उतरायलाच मागत नाहीये खाली. एवढं घाबरतात शरू. बोलव त्याला, डॉगीला बोलव.
नको नको आता पडेल यार. शरू इथे बघ. शरू बाप रे किती बिझी आहे तू. काय आहे हा सगळं तोंडाला लावून ठेवलंस. काय आहे रे देवा. चल पाण्यात जाऊया. चल चल चल. काय काय झालंय. गंद झालंय. चल आपण धुवायला जाऊया. चला आता वाजलेत 7. आम्ही आता रूमवर आलो पटकन आणि आता आम्ही चाललो पूलमध्ये है ना शरू. शरू पण तर बीचवर थोडा टाईम स्पेंड केल्यानंतर आम्हाला पूलमध्ये पण मजा करायची होती आणि पूलचा टायमिंग होता क्लोजिंग टाईम 8 वाजताचा. म्हणून आम्ही पटपट रेडी होऊन डायरेक्ट पूलमध्ये आलो. आता मी येऊ. चला ओके ओके गुड. वन टू. डेंजर डेंजर. कुठे उभी राहते इकडे. आणि मग काय करते उभी राहून. ते तुला बघितलं ना काय करताना म्हणून. कसं काय करायचं इकडे काय करायचं इकडे उभी राहते. काय बोलते. कुठे उभी राहते आणि काय करते. ओके उभी राहा. आणि आता काय करते आणखी. शरू शरू बापरे. शरू जरा पण पाण्याला घाबरत नाही आणि ते डायरेक्ट उडी मारते पाण्यात. तर काय केलं तुम्ही आज. हां स्विमिंग पूलमध्ये मस्ती केली ना. आणि हिने काय केलं असेल. तिने पप्पाला डाय मारताना बघितलं आणि मग मला मम्मा बोलते की मम्मा तू लांब जा मी इकडून उडी मारते करून. आणि तिने लिटरली मला बोलली लांब जा आणि उडी मारली तिने. नशीब मी पकडलं तुला है ना. आणि ती नंतर तेच खेळत होती पप्पासोबत नुसती उडी मारत होती. आणि हिला कसलीच भीती नाही ना. पाण्याची भीती आहे ना काय भीती आहे ना. तुला शिकायचं आहे स्विमिंग. शिकायचं आहे. पाण्यात बसलीस उडी मारत होतीस ना. कसं उडी मारलीस. मजा आली तुला. अरे शरूला आता खूप भूक लागली आहे आणि आता आमचं जेवण रेडी होतं आहे. आम्ही आता डिनरला जाणार आहे. आणि शरू खूप थकली आहे पाण्यात खेळून आहे ना. लिटरली झोपेला आली होती आणि आम्ही कसं जागवतो आहे तिला. आणि आता आपण कुठे जायचं आहे. घसरगुंडी खेळायला जायचं आहे. पाण्यात बसायला जायचं आहे ना.
तेच काय ते कारण सांगून आम्ही तिला जागवतोय. तर इकडे शरू दिसते तुम्हाला किती थकली आहे आणि तिला इतकी झोप आली होती. तिला आम्ही झोपू देत नव्हतो, पण बिचारी जेवता जेवता 2-3 तिने घास खाल्ले आणि तशी झोपी गेली. तर अशी काय फिश थाळी होती, ते यातलं तिने थोडंसंच खाल्लं आणि झोपी गेली. त्याच्या 1 तासाने आम्ही तिला परत उठवून जेवू घातलं. तर त्यानंतरची तिची मस्ती बघा. नाही याची झोप. तुझी झोप झाली ना, आता आम्ही नाही झोपायचं मग. आपण निघावी आम्ही झोपायचं नाही का? आणि जाताना बनलेले ते सोडो. झोप गेली तुझी? एक तास झोपली तर झोपणार नाहीस ना तू लवकर? तर ही आहे आमची दुसऱ्या दिवसाची सकाळ. तर आता आम्ही रेडी होऊन निघालो ब्रेकफास्ट करायला. त्यानंतर आम्ही चेकआउट करू. तर असं काय कॉटेज होतं जे किहीम बीचपासून 2 मिनटाच्या डिस्टन्सवरच होतं आणि आम्हाला बीचजवळच रूम हवा होता, म्हणून आम्ही हे बुक केलं. तर आता आम्ही चेकआउट करतोय. तर आता मी चाललो घरी. बाय बाय. हा आउटडोअर एरिया आहे आणि जिथे किड्ससाठी खेळायला पण आहे. आता अतुल चेकआउटचा प्रोसिजर कंप्लीट करतो, तोपर्यंत आम्ही इकडे चिल करतोय, है ना भाऊ? चिल करतोय ना आपण. येस. जायचं घरी आता? जायचं नाही का? घरी जायचं आपल्याला आता. कुठे जायचं मग तुला? हे हां हे मला पण इकडे जायचं. काय कुठे जायचं? इकडे इकडे जायचं. बीचवर जायचं परत? नाही जायचं. नाही जायचं हां का गं? ऊन आहे ना खूप. आम्ही ॲक्च्युली बीचवर जाणार होतो, पण आता भरपूर ऊन असणार आहे, म्हणून मग आम्ही कॅन्सल केला आणि मग चाललो आता डायरेक्ट घरी. ओके. मजा आली तुला? काय काय केलंस तू? पाण्यात खेळली, पूलमध्ये मस्ती केली आहे ना, मध्ये मस्त केली. बीचवर पण खेळली आहे ना. मिनिट केली. मजा आली तुला? हां मग आता घरी जायचं? नाही मग इकडेच राहायचं? मग तू एकटी राहते, आम्ही जाऊ? नका मग तू राहा ना, तुला इथे आवडलं ना. नाही. मग तू येते घरी? आपण परत येऊया हां खेळायला. ओके. ओके बाळा, बोल ना गं. येऊया आपण परत. ओके. आता आपण घरी चाललोय. जाऊया ना घरी. नाही घरी जायचं आता. नाही मग तू इकडेच राहा, आम्ही जातो. नाही. तर असा काय होता आमचा अलिबागचा प्रवास. तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये काय काय बघायला आवडलं आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करायला पण विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.